नमस्कार, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये आहे आणि खरं तर याच गावातील प्रतीक्षा धडस ही खरं तर पहिली महाराष्ट्र पोलीस याच गावातली झाली. दिदीचा सत्कार संपूर्ण गावाच्या वतीने करण्यात आला होता. दिदी सोबत आज संवाद साधतोय. काय सांगशील, आज संपूर्ण गावाच्या वतीने सत्कार करण्यात होता, कसं वाटलं? किती वर्षाचा संघर्ष होता? नाही, 2-3 वर्ष झालं मी पोलीस भरती करतो. मागच्या वर्षी एका मार्काने सातारला वेटिंगला होते, त्यामुळे ह्यावेळेस नवी मुंबईला ओपन मधनं सिलेक्ट झाले. संघर्ष नाही, संघर्ष प्रत्येक विद्यार्थ्याला करावाच लागतो असं काही नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी करायची असेल तर संघर्ष हा करावाच लागणार. त्याशिवाय आणि फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे. मला फॅमिली सपोर्ट खूप होता. माझ्या मामांचा, आजोबांचा, चुलत्यांचा, चुलतीचा, म्हणजे सगळ्यांचाच घरचा सपोर्ट जर प्रत्येक मुलीला असेल तर ती काही पण करू शकते आयुष्यात. जिद्द आणि संघर्ष प्रत्येकाला करावाच लागतो, त्याशिवाय कुठलंच यश संपन्न होणार नाही. पार्श्वभूमी सांगा, शिक्षण कुठे झालं? पहिली ते चौथी पुन्हा माझं शिक्षण पूर्ण साताऱ्यातच झालंय मामाकडे. मी पहिल्यापासून लहानपणापासून मामाकडे राहिले. 1ली ते 10वी शिक्षण, परत 11वी-12वी सायन्स केलं मी. वायसी कॉलेज सातारा. मी 11वी-12वी सायन्स केलं, पण त्यानंतर भरती क्षेत्रात आल्यामुळे मी परत बाहेर ऍडमिशन करून ग्रॅज्युएशन BA मधनं कम्प्लीट केलं. तर 2-3 वर्ष झाले मी भरती करत होते, पण आतापर्यंत पहिली भरती दिली, त्या भरतीत सातारा भरतीत 1 मार्काने वेटिंग होते आणि सेकंड चान्स माझा नवी मुंबईला. चालकचा पण माझा रिझल्ट थोड्या दिवसात लागेलच, पण हा कॉन्स्टेबलचा रिझल्ट ओपन मधनं, कास्ट मधनं असताना सुद्धा ओपन मधनं सिलेक्ट झाले. 4 मार्काने एक्स्ट्रा प्लस, बाकी काय नाही, एवढंच. थँक्यू. काय सांगचाल, आज तुमच्या संपूर्ण गावाने आणि पाहुण्या रावळीने सत्कार केला, मिरवणूक केली आणि खूप छान वाटलं. एवढा सत्कार सन्मान, सगळ्यांचा आनंद बघून खूप अभिमान वाटला, भारी वाटलं. बस. काय सांगताल, तुमच्या वडिलांचं अगोदर निधन झालं? नाही, वडील लहान असताना, जेव्हा आम्हाला कळतच नव्हतं तेव्हाच नव्हते, त्यामुळं फॅमिली, बाकी सगळी फॅमिली एवढी सपोर्टिव्ह आहे. कधी उणीवच नाही जाणवली की वडील नाही आहेत किंवा काय, अशी काय हीच नाही झाली, कधी वेळच नाही आली. त्यांचे मामा आहेत, त्यांच्यासोबत देखील संवाद सांगता. बोला, काय सांगताल तुम्ही? आज तुमची भाची ही नात पोलीस झाली. आम्ही आपल्या लहानपणापासून नेल्यास शिक्षण केली त्यांची. बर. आणि आता झालं तिने आपलं केलं आता तिला सरकारी नोकरी हो, लागली, लागली. पोलीस झाली. हो. कसं वाटतंय? आनंद तुम्ही आहे आज आम्हाला. एवढा संघर्ष आनंद आहे केला. आम्हाला. आनंद आहे. बर, आज तुम्ही गुलाल बिलाल उदाळा, कसं वाटलं? आज सगळं गाव आलं सत्काराला. अहो, आनंदच झाला जास्त. कधी नेलते? तिचा स्वभाव वगैरे कसा होता? आम्ही 1-1.5 वर्षाची नेली, 1-2 वर्षाची नेली. तेव्हापासून आम्ही तिचं पालन पोषण केलं, लहानाच्या मोठ्या केल्या, शिक्षण केली आणि आता आपली त्याच्या मार्गाने ती गेली. सरकारी नोकरी मिळाली, कसं वाटतं? आनंद आहे आम्हाला. तुम्ही